जे इतर सर्व विषयांवर बोलतात, मत व्यक्त करतात, टीका करतात, टिप्पणी करतात, त्याने पुढे येऊन नीटवरती किंवा अन्य राष्ट्रीय परीक्षांच्या घोटाळ्यावरती काही बोलावं हे दिसलं नाही. खरं म्हणजे देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांचा राजीनामा घेऊन त्यांना घरी पाठवावं, अशा प्रकारचा हा नीट परीक्षांचा घोटाळा. त्याच्यामुळे आम्ही सर्व विरोधी पक्षांनी, म्हणजे इंडिया आघाडीतल्या सर्व घटक पक्षांनी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये अशी मागणी केली आहे की आजचं कामकाज थांबवा आणि या नीट परीक्षांच्या घोटाळ्यावरती चर्चा करावी आणि प्रधानमंत्र्यांनी या चर्चेला उपस्थित राहून आम्हाला उत्तर द्यावं. जर समजा चर्चा केली नाही तर तुम्ही आंदोलन करून सभागृहामध्ये सगळे सभागृह चालू देणार नाही? असं आहे की जर सरकार आडमुठेपणाने वागत असेल तर सरकारला इंडिया आघाडीची ताकद दाखवावी लागेल. लोकसभेमध्ये आता आमची जी ताकद आहे ती दुर्लक्षित करण्यासारखी नाही. सरकारला काठावरचं बहुमत आहे आणि भाजपला स्वबळावर बहुमत नाही. त्याच्यामुळे लोकसभेत आणि राज्यसभेत सरकारला आम्ही आव्हान करतो. आज रात्रीपासून पाऊस होतो. या पावसामुळे दिल्ली विमानतळावरील जो टर्मिनलचा समोरचा छत आहे ते कोसळलेलं आहे.